सुषमा अंधारे यांनी सरकारवर टीका केलेली आहे। रुपाली चाकणकरांनी खरातला पाठीशी घातलं। एसआयटी चाकणकरांची चौकशी का करत नाही? सुषमा अंधारे यांनी सरकारला हा सवाल केलेला आहे। चाकणकरांना सर्व परिस्थिती माहिती होती असाही दावा अंधारे करतायत। चाकणकरांना आता नाशिक लांब वाटू लागलंय। चौकशीला टाळाटाळ करण्यावरून त्यांनी हा खोचक टोला लगावलाय। खराच्या संबंधाने मला माहिती प्राप्त होत आहे आणि खराची चौकशी करा। काय खरात खरंच महिलांचं शोषण करतो का त्याची चौकशी झाली पाहिजे असं पत्र चाकणकरांनी पोलीस अधीक्षकांना का दिलं नाही? त्या काळात चाकणकरांना सगळी परिस्थिती माहीत असताना चाकणकरांनी गुन्हेगाराला पाठीशी घातलं। एवढं सगळं सत्य असताना आता मला प्रश्न पडतोय की एसआयटी अजूनही चाकणकरांना चौकशीला का बोलावत नाही? जेव्हा माध्यमांकडून माहिती मिळते की चाकणकरांना समन्स गेलेलं आहे, पण चाकणकर मी महिला असल्या कारणाने प्रवास करू शकत नाही अशी माहिती आम्हाला माध्यमांकडूनच कळते। मग तुम्हाला दर 15 दिवसाला जेव्हा तुम्ही नाशिकला जात होतात तेव्हा तुम्ही महिला नव्हतात का? ह्यामध्ये चाकणकरांचे यजमान निलेश चाकणकर, या निलेश चाकणकरांची आणि आकाश चौधरीची प्रॉपर्टी एकत्रित आहे। हा आकाश चौधरी कोण आहे? हा तटकर यांचा साथीदार आहे। कड्या एकाला एक जोडत जाव्या। मी माननीय गृहमंत्र्यांना यावर भेटणार आहे। मा कंस्ट्रक्शन कंपनी, आकाश चौधरी, निलेश चाकणकर, ये रिश्ता क्या कहलाता है? उत्तर त्यांनी द्यावी। ह्या सगळ्या जर कंपन्या एकत्रित बघितल्या तर ही सगळी कडी मला आता मुलुंडचे HD व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्याची मदत पाहिजे। किरीटजी, तुम्ही फार ईडीची आणि तुमची ओळख आहे। तुम्ही फार कागदपत्र काढण्यात पटाईत, कधीतरी मित्रपक्षांची पण कागदपत्र काढा ना।